सर्वांना जय जिजाऊ. लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना आपण समाजातील एक समाजाचे घटक म्हणून कसे निष्क्रिय आणि आळशी परावलंबी झालेलो आहोत किंवा आपली क्रय शक्ती कशी नष्ट झालेली आहे याचे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मात्र तुम्ही आम्ही सर्वच जण की आम्ही सकाळी उठलो की शेतात गेल्या गेल्या न्यारील बसायच्या आधी पहिल्यांदा मोबाईल चेक करतो की पीएम चे जमा झाले का, नमोचे जमा झाले का, लाडक्या बहिणीचा हप्ता कुठं रोखाला. बरं, ते पाहतो कुठं आपण या सोशल मीडियावर. बरं, ते आपण हेही पाहत नाही की ती जी काही बातमी देणारी जी वेबसाईट आहे किंवा ते युट्यूबचं चॅनल आहे तर ते व्हेरीफाईड आहे का किंवा असंच बाजारू चॅनल आहे हे आपण ध्यानातच घेत नाही. ते समजून जितकी समजच आपल्याकडे आलेली नाही आणि मग तो त्याचा व्हिडिओ सुरू करतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला अशी एक गमतीदार आता माहिती देणार आहे की ज्याच्यामुळे तुमचा फायदा होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुमचं असं प्रतिशत नुकसान होईल, असं होईल, तसं होईल. आता मी तुम्हाला जी बायोडाटाची माहिती देणार आहे तर ही मुलगी तुमच्यासाठी खात चालून आली आहे आणि तुमच्यासाठी आता तुमचं लंगळ 100% जुळणार असं तुम्हाला कुठेतरी आशे लावतो. 4-5 मिनिटं त्या व्हिडिओमध्ये गोल 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 फिरवतो आणि शेवटी धरतो ना आदळून देतो. तुमच्या हातात काही पडत नाही, त्याचा फक्त तिथं व्ह्यू मिळायचा फायदा होते, त्याचा व्ह्यू टाइम वाढते, वॉच टाइम वाढते, बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आम्ही जे खरं खरं सत्य गळापासून बोंबलायचं सांगायचा प्रयत्न करतो तर आम्हाला कसं आहे ती खरं बोलणार की सख्या मायला राग येतो तशातला प्रकार येतो की बा त्याचं कोणीच ऐकत नाही, घरातली बायकोही ऐकत नाही, दारातलं तर कोणीच ऐकत नाही. अशी आमची कंडिशन झालेली आहे. लग्न जुळत नाही, लग्न जुळत नाही, सगळेच जण बोंबलत फिरतात. पण लग्न जुळायसाठी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, सुरुवात कुठून केली पाहिजे याच्यावरचे उपाय कोणच सांगत नाही. बरं, आता आम्ही 5-6 वर्षापासून ही मराठा लग्न अक्षताच्या नावाने एक दुकानदारी चालवतो. आता ती दुकानदारी चालवत असताना आताही तुम्ही आमच्या प्ले स्टोअरच्या ऍप्लिकेशनला जा, तुम्हाला तिथं 2 ते 3 हजार बायोडाटे पोरायचे दिसतील आणि सगळं फुकट आहे. फुकट असतानाही तिथं चांगल्या घरचे लोक आपल्या पोरीचा बायोडाटा तिथं अपलोडच करत नाहीत. आम्ही तीनदा फोन लावतो एखादा ग्रुपवर दिसला की बाबा आम्ही अपलोड करून देतो, तुमचं फक्त ओळखपत्र टाका, तरीही नाही नाही त्याच्यावर टाकू नका म्हणतात. ही समाजाची अवस्था आहे आणि तरीही या बाजारू विवाह संस्थाकडं हजारानं 10,000 10,000 50,000 एका एका दिवशी ग्रुपवर असे नंबर खोडून बायोडाटे टाकतात की हे इतके बायोडाटे आणतातच कुठून, हे आम्हालाही प्रश्न पडतो की यांच्याकडे कुठली फॅक्टरी आहे अशी की अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारखं बटन दाबलं की कोणतीही वस्तू हजर आहे, तशी यांच्याकडे बायोडाटाची लग्न किती जुळतात, काय जुळतात ते आम्हाला माहित नाही. एखाद्याच्या ज्योतिषालाच विचारावं लागेल की यांच्याकडे आतापर्यंत किती लग्न जुळली. परंतु हे आपली जी काही क्रयशक्ती इथल्या सरकारी व्यवस्थेने नष्ट केलेली आहे की तुमच्या आमच्या शेतमालाला कधी भाव दिला नाही, कष्टाला कधी दाम दिलं नाही, रोजगार हमीचे पैसे कधी वेळेवर दिले नाही, विहिरीचे हप्ते कधी वेळेवर दिले नाही, घरकुलाचे हप्ते कधी घर पडून गेले ते बांधून अर्धवट बांधून तरी त्या घरकुलाचे मस्टर आणखी जमाच व्हायला, अशी ही इथली स्थिती आहे. आणि मग मालाला भाव भेटत नाही म्हणून मग आपण काय करतो की पीएमचे कधी येतात, नमोचे कधी येतात आणि लाडक्या बहिणीचे कधी येतात, पीक विम्याचा हप्ता कधी येतो आणि नाहीच काही तर मग राशनचा वाटप कधी सुरू होतो आणि मग त्या राशनचं वाटप आपण घेऊन येतो. ते राशनचं वाटप आल्याच्या नंतर मग ते तांदूळ इकडे खुल्या बाजारात त्या याला मात्र जमा करायला का विकणं होईना. तर ही अशी आपली स्थिती झाली की इथल्या राजकारण्यांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना गुलाम बनवून टाकलेलं आहे. आणि शाळेतल्या पोराय सगट म्हणजे पहिल्या वर्गात पोरग गेलं की ते शाळा शिकायसाठी जाते का खिचडी खायसाठी जाते याचा अजूनही मेळ लागलेला नाही. आणि मग ह्या असे सगळे निष्क्रिय आणि आळशी लोक बनवलेले असताना मग आता लग्नाच्या अपेक्षाही आपण दुसऱ्याकडून ठेवतो की ह्या ज्या बाजारू विवाह संस्था येतात याच्या माध्यमातून लग्न जुळतात का, की आम्ही लग्नात मार माईक घेऊन बोंबलत सुटतो की विवाह हा 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे, 14वा संस्कार आहे का 15वा संस्कार आहे. आणि मग या संस्काराच्या निमित्तानं 2 शरीर, 2 मन, 2 कुटुंब, 2 गावं हे पिढ्यानपिढ्यासाठी जन्मोजन्मासाठी एकत्र येत असतात आणि आपल्याला तिथं माईक घेऊन बोंबलताना हेही कळत नाही की संस्कार कशाला म्हणतात. संस्कार म्हणजे चांगल्या गुणाचा स्वीकार. मग आता ते संस्काराचं जे लग्नाचा विधी तिथं ठेवलेला असतो तर त्या लग्नाच्या विधी ठेवत असताना तिथं मुहूर्त काढलेला असतो. ही जी काही वैदिक परंपरा आहे तर वैदिक परंपरा ही हजारो वर्षाची जुनी परंपरा आहे आणि त्या वैदिक परंपरेमध्ये मुहूर्ताला महत्व आहे. आणि मग ते मुहूर्त 6:39 असलं तर ते लग्न लागते कधी. पर लागायच्या आधी काय धिंगाणे घालतो आपण, हळदीचा धिंगाणा घालतो, परण्याचा धिंगाणा घालतो, त्याच्यानंतर त्या डीजेचा दारूचा धिंगाणा घालतो, प्री वेडिंग शूटिंगचा धिंगाणा घालतो. आणि मग हे कुठल्या अंगाने हे संस्कार उरते. नसतंच लग्नात हे आमचं देवक जुळत नाही, ते जुळत नाही, गुण जुळत नाहीत आणि तिथं संस्काराच्या नावाखाली धिंगाणा घालायचा. बरं, याच्या विरोधात आता हे बंद कुठं होणार, कसं होणारच नाही हे बंद. बरं, स्त्रीचं सौंदर्य हे दिसण्यात, वागण्यात, चालण्यात, बोलण्यात या गोष्टीत असतं. आता आमच्या स्त्रिया पण इतकं भडक मेकअप करायला आल्या की सकाळी त्यांचा उठून झोपतून उठल्यावर जर चेहरा बघितला की इतका बेसूर दिसतो की ते कशाला त्याच्यामध्ये पैसे घालतून किती 15-15 आणि 21-21 हजार रुपये त्या मेकअपच्या फिया द्याव्या लागतात. पण त्याच्याही पलीकडे आपण आणखीन एक पुन्हा टप्पा गाठलेला आहे की
आपण जर आपल्या बायकोकडे जर कोणी एखाद्या नजरेनं जर वाकड्या नजरेनं पाहायला आलं तर आपण त्याचे डोळे फोडून टाकायला कमी जास्त करत नाही. आणि तिथं आता काही काही ठिकाणी आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली की आमच्या तुमच्या बायकाला साड्या नेसवून देणारे पण ते आता रोजगार आले. म्हणजे आमच्या बायकाला साड्या पण नेसता येत नाहीत आता स्वतःच्या हातानं. एवढी मोठी शोकांतिका आहे आणि संस्कृती आणि परंपरा सांगतो आपण की महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे आणि त्या कर्मभूमीमध्ये आपल्या बायकांना लग्न कार्यात साड्या नेसवणारे हे दुसरे कुठले तरी त्रयस्थ पुरुष असतात. आणि तिथं स्पर्श होतो तो तुमची मिर्या खोसताना हे करताना तुमच्या पोटीला ओटी पोटाला याला त्याला तो स्पर्श करतो. हे आता हे वाह्यात प्रकार अलीकडच्या काळामध्ये आपण सुरू केलेले आहेत आणि त्याला तुम्ही संस्कृती म्हणता, सभ्यता म्हणता. आणि आम्हाला मग फोन येतात की तुमच्याकडे लग्न अक्षता, मग तुमच्याकडे आहेत का मुलींची स्थळं, मग मुली आहेत का तुमच्याकडे. जसं काय आम्ही फॅक्टरी टाकून बसलो मुलींची. आता हे बोलायला थोडंसं काय ऐकणाऱ्याला कडवट वाटत असेल आणि याच्या खाली भरपूर चित्रविचित्र कॉमेंट येतील हे आम्हाला माहिती आहे. परंतु आता ते इलाज नाही त्या गोष्टीला, की कोणाला वाईट जरी वाटत असेल तर त्याला इलाज नाही. आणि मग तुमच्याकडे आहेत का मुलीचे, मग कोणी म्हणतं आम्ही तिच्यावर नोंदणी केली मग आम्हाला आता बायोडाटे टाका. अरे दादा हो, 10 वर्षाच्या आधी एखाद्या गावखेड्यातल्या कुटुंबामध्ये एखाद्या मुलीची सोयरीक जरी पक्की झाली तर त्या सासरकडचे म्हणतात की मुलीचा एखादा फोटो असला तर द्या. तर ते फोटो घरात असून सुद्धा म्हणतात नाही नाही फोटो असा एकदम देत नसत, लग्न झाल्याशिवाय सुद्धा देत नसत, मोबाईल मध्ये तर लांबच. आणि 4-5 वर्षाच्या आधीच या मुली सुद्धा व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करत नव्हत्या. आता काय इंस्टाग्राम फ्रेंड, फेसबुक फ्रेंड, व्हॉट्सअप फ्रेंड हे काय धिंगाणा चालू आहे. आणि पुन्हा बोंबलत तुलायचं की बाबा आता ऑनर किलिंग सारख्या घटना वाढल्या, पोरी पळून चालल्या, लग्न जुळत नाहीत, जुळले तर टिकत नाहीत, भानगडी वाढल्या. अरे याला कुठं आपणच कुठंतरी कारणीभूत आहेत. आपण सामाजिक सभ्यता सोडलेली आहे. धार्मिक मंदिरं असे भरमसाठ मंदिरं, काल गजानन महाराजांचा आमच्या विदर्भात प्रगट दिन होता, गाव म्हणजे मंदिराने गर्दा मावेनं. मग याच्यातून आमच्याकडे धार्मिक मूल्य किती प्रमाणामध्ये रुजा लागली. बरं तिथं कशासाठी ते सोंग करायचे नेमके. लॉकडाऊन मध्ये आपण बाबळी खाली, आंब्या खाली, पारावर, वखरावर कुठेही लग्न लावले राजा. 2-2, 4-4 माणसात लागले आणि त्याचे संसार सुखानं सुरू येत. हे इकडं थोल तशा. अरे अशा पायीच आपण 150-150 एकरावरचे आपण समृद्ध शेतकरी 1.5-1.5 गुंठ्यावर आलो. आणि आता सरकारच्या योजना मिळत नाही, कर्ज फिटत नाही म्हणून भर दिवाळीच्या दिवशी पण आपण आत्महत्या करायला लागलो. की यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मागे 3-4 वर्षाच्या आधी जालना जिल्ह्यामध्ये सख्खे 3 भाऊ गेले लाईनचं पाणी देता देता. की 70-75 वर्ष आम्हाला स्वातंत्र्य मिळून झाले आणि अजून या कृषी प्रधान देशामध्ये शेतीसाठी दिवसा वीज भेटत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि तुम्हाला आम्हाला या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याला स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी, स्वतःची ओळख दाखवण्यासाठी फार्मर आयडी किंवा किसान आयडी कार्ड काढावं लागतं. की तुम्ही शेतकरी असल्याचा पुरावा द्यावा लागतो. की या देशामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही या महाराष्ट्राचे रहिवासी आहोत हे सांगण्यासाठी तुमच्या कुटुंबामध्ये जर एखादा लहान मुलगा जन्माला येत असेल तर त्याच्या पोटात असताना त्याला 1760 लसी दिल्या जातात. ज्यावेळेस त्याचं नामकरण बारसं होतं तर बारसं दिल्याच्या नंतर त्या नर्स, अंगणवाडीच्या बाया आमच्या घराकडे येतात आणि त्या विचारतात 15 दिवसाची लस दिली का, 21 दिवसाची लस दिली का, 1.25 महिन्याची दिली का, 6 महिन्याची दिली का. आणि सरकारी दवाखान्यात सगळीकडे नोंदी होतात. ग्रामपंचायतला जन्माची नोंद होती. ते पोरग 2-3 वर्षाचं झालं की अंगणवाडीत जायला लागतं. अंगणवाडीच्या बाया त्याची नोंद ठेवतात. मग पहिल्या वर्गात जाते शाळेत. मग पहिल्या वर्गात गेल्याच्या नंतर 1ली, 2री, 3री असं 10वी पर्यंत ते गावातच शाळा शिकते. दरवर्षी ती परीक्षा देते. दरवर्षी त्याची दाखल खारिजला नोंद होती, हाजिरी पटावर नोंद होती. आणि 11वी 12वी ते गावात शिकते. आणि ते शिकल्याच्या नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी ज्यावेळेस तो उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायला जाते तर तिथलचा मास्तर म्हणते की जा तिथून तुम्ही डोमेसाईल नाही तर आदिवास प्रमाणपत्र घेऊन या. आणि मग आदिवास प्रमाणपत्र देणारे कोण असतात, ते तालुक्याचे तहसीलदार, दंडाधिकारी की ज्यांनी त्या गावाचं कधीही तोंड पाहिलेलं नसतं. की ते त्यांच्या अधिकारामध्ये की हे महाराष्ट्र राज्याचे या गावचे रहिवासी आहेत म्हणून तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र देतात. कशासाठी हे कागदी ससेमिरे पाहिजेत. तुमची आमची क्रयशक्ती याच्यामध्ये सगळी नष्ट होते आहे आणि लग्न जुळत नाहीत. म्हणून तुम्ही आम्ही एकमेकावर आरोप करतो आहोत. ज्यांच्यावर आरोप करायला पाहिजे त्यांना आपण मोकाट सोडतो, त्यांच्या पुढे मागे शेपूट हारत फिरतो. की आमच्या गावामध्ये काल आता जो काही प्रगट दिनाचा कार्यक्रम झाला तर अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तुम्ही पुढे कुत्र्यासारखं फिरत होतो. आणि त्यांना सांगा ना की आमच्या तालुक्याच्या ठिकाणी वधूवर परिचय मिळावे, विधवा परित्यक्त्या, घटस्फोटीत, ज्यांची लग्न जुळत नाहीत तर अशांसाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे. पण कराव कोण ह्या भानगडी येतात. तुम्हाला काय वाटतं, काय ज्या शिव्या घालायच्या ते कॉमेंट बॉक्स मध्ये घाला. तुर्तास धन्यवाद.